नमस्कार. तर चला आज आपण इन्स्टंट चॉकलेट बेसन लाडू बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. आणि पहा आता आपण यासाठी एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. तर आपण इथे 3 चमचे तूप घेणार आहोत. यानंतर आपण 1 ते 1.5 वाटी यात बेसन पीठ घालणार आहोत पहा. आणि आपल्याला हे बारीक गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. एकदम याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पहा. एक 5 मिनटं 7 मिनटात आपला हा कलर पहा बेसन पिठाचा छान बदललेला आहे. यानंतर आपण यात पिठी साखर घालणार आहोत. तर पहा आपण यात पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव होईल असं आपल्याला मिक्स करायचं आहे. यानंतर आपण यात कोको पावडर घालणार आहोत. तर इथे मी 2 चमच कोको पावडर घातलेला आहे पहा. तर कोको पावडर घातल्यानंतर आपल्याला आणखीन हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणे की यात गुठळ्या वगैरे काही राहणार नाहीत. तर आपण यात आता थोडीशी विलायची पावडर घालूयात व आपण हे सर्व एकजीव करूयात. गॅस बंद करायचा आहे. तर पहा हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून. हे अशा पद्धतीने एकजीव होतं. तर आता आपण हे सर्व मिश्रण छान असं थंड करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला लाडू बांधता येतील. तर इथं एका प्लेटमध्ये मी थोडंसं तूप लावत आहे. हे मिश्रण आपण यात टाकायचं आहे. तर आपल्या आवडीनुसार आपण यात ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत. आवडत असतील तर घाला, नाही आवडत असतील तर नाही घातले तरी चालतील. तर पहा यात मी काजू व मनुके घातलेले आहेत. व आपण हे मिश्रण आता थंड झाल्यानंतर याचे लाडू बांधणार आहोत. तर पहा हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे. तर याचे आपण लाडू बांधून घेणार आहोत. तर आपण याला कसं डेकोरेशन करायचं ते आपण ठरवू शकतो. तर पहा इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी? थँक्यू.